विकास इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। शिवसेना शिंदे गट आणि भाजप पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्षप्रवेश। कर्जत इथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्या कार्यक्रमाप्रसंगी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील आणि भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह पक्षाच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्षप्रवेश केलाय। राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांची सत्ता आहे। त्यातच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्षप्रवेश केल्याने कर्जत खालापूर मतदारसंघात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। या रायगडच्या भूमीमध्ये मी जन्माला आलो, छत्रपती शिवरायांच्या त्या भूमीमध्ये आज सुधाकर खारे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माझे या जिल्ह्यातील असंख्य सहकारी यांनी माझा एक हृदय सोहळा देशाचे नेते प्रफुल्लभाई, धनंजय मुंडे, पंकज चाकणकर, सुनील शेळके, आनंद परांजपे यांच्या उपस्थितीने मध्ये या ठिकाणी केला। आणि गेले काही दिवस प्रचंड प्रमाणावरती पर्यटन सुट्टी होत असताना ज्या पद्धतीने हा सोहळा सुद्धा कर्जत खालापूरच्या सर्व सहकार्याने मेहनत घेऊन जो केला ते अवर्णनीय आहे। शाब्दिक अर्थाने मी त्यांचे आभार मानणार नाही, पण त्यांच्या ऋणामध्येच राहण्याचा मी आयुष्यभरामध्ये प्रयत्न करेन। गेल्या 41 वर्षामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणाने सन्मानित होण्याची संधी मिळाली, पण आजचा हा सोहळा तमाम रायगडकरांच्या वतीने, कर्जत खालापूरकरांच्या पुढाकाराने, सुधाकर घरांच्या पुढाकाराने जो या ठिकाणी झाला हा खचितच अभूतपूर्व माझ्या जीवनामधला नक्कीच त्या ठिकाणी आहे। या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहेच, पण वयाची 70 गाठल्याच्या नंतर सुद्धा देशात, राज्यात, जिल्ह्यात समाजपूर्वी मी कामं करावी, माझ्या हातून लोकांची सेवा याच पद्धतीने प्रखरतेने व्हावी, याच अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा या सत्काराच्या पाठीमागे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने या ठिकाणी दिल्या। मायमाऊलींची उपस्थिती सुद्धा प्रचंड प्रमाणावरती होती आणि माझी पत्नी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली। यापेक्षा अजून काय काम द्या, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो। योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय, कारण त्यांनी राजीनामा दिला, काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे, त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील। 100% फायदा लघु उद्योजकांना होईलच, मोठ्या उद्योगांना होईल, पण या देशातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा होणार आहे।